नमस्कार शेतकरी बंधूंनो मराठी केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून नुकतीच घोषणा करण्यात आलेली योजना म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। या योजनेचा शुभारंभ गेल्या काही 2 ते 3 दिवसांमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे। तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे अर्ज करण्याची। तर मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी तुमची पात्रता या ठिकाणी तपासणं आवश्यक आहे। कारण मित्रांनो, कोणकोणते शेतकरी या ठिकाणी पात्र असणार आहेत, त्यांचे नियम अटी निकष काय असणार आहेत, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, याची संपूर्ण जाण असणं या ठिकाणी शेतकऱ्यांना महत्त्वाचं आहे। तरच शेतकरी या ठिकाणी फॉर्म भरू शकतो। त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत नवीन नियम काय आहेत, अटी काय आहेत, पात्रता काय आहेत आणि निवड कशा प्रकारे होणार आहेत याची संपूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नोटिफिकेशनला ऑल करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणच्या ऑफिशियल पोर्टलवरती आपण आलेलो आहोत। तर मित्रांनो, हे नवीन पोर्टल या ठिकाणी लॉन्च करण्यात आला असून यावरती तुम्ही पाहू शकता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसंदर्भात योजनेची ठळक वैशिष्ट्ये आणि नियम अटी निवडीचे निकष पात्रता या सर्व बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण तीच माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकता योजनेची ठळक वैशिष्ट्ये आपण सर्वप्रथम पाहून घेऊयात। शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना ही आहे। तर सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर अनुसूचित जाती असेल किंवा जमाती असेल अशा शेतकऱ्यांसाठी हा लाभार्थी हिस्सा 5% असणार आहे। तर उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पंप या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि या ठिकाणी 5 वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्स या ठिकाणी गॅरंटी असणार आहे। त्यासाठी मित्रांनो, वीज बिल नाही, लोड शेडिंगची चिंता नाही। त्यामुळे या योजनेचा भरपूर शेतकऱ्यांचा लाभ या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय। तर सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याचा हेतू या योजनेच्या माध्यमातून करण्यात आला आहे। तर महत्त्वाचं म्हणजे लाभार्थी निवडीचे निकष काय आहे, पात्रता काय आहे हे आता आपण या ठिकाणी समजून घेऊया। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकता 2.5 एकरांपर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्याला 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप देण्यात येणार आहे। जमीन जर तुमची 2.5 एकराचे 5 एकरापर्यंत असेल तर तुम्हाला 5 अश्वशक्ती क्षमतेचा म्हणजे 5 HP पंप या ठिकाणी देण्यात येणार आहे। आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्याला 5 एकराच्या वरती जर तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्हाला 7.5 HP अश्वशक्ती क्षमतेचा हा सौर कृषी पंप देण्यात येणार आहे। तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुदेय राहील, या ठिकाणी पात्र असणार आहे। तर मित्रांनो, वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे असतील किंवा विहीर असतील किंवा बोरवेल यांची मालक तसेच 12 वाहणारी नदी असेल, नाले असेल यांच्या शेजारील शेतजमीन धारक शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे। तर ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर, नदी किंवा इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल। तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणीसाठ्यांमधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही। तर मित्रांनो, अटल सौर कृषी पंप योजना असेल, अटल सौर कृषी पंप योजना 2 असेल किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी मित्रांनो, लाभ न घेतलेले लाभार्थी या शेतकरी या देखील अभियानांतर्गत पात्र असणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर अटल कृषी पंप योजना 1 असेल किंवा 2 असेल किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असेल या योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला नसेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र ठरणार आहात। घेतलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी पुन्हा अर्ज करू शकणार नाहीत। तर मित्रांनो, ह्याच या ठिकाणी योजनेची ठळक वैशिष्ट्ये, नियम अटी आणि निवडीचे निकष पात्रता आपण बघितले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच नवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।